मागील 13 वर्षापूर्वी भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मुंडीपार येथे बेल प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं. तब्बल आज 13 वर्षानंतर आज 13 मे 2024ला आज इथले गावकऱ्यांना पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करायचा अशी वेळ आलेली आहे. कोणी एक मेल्यानंतर आपल्या घरच्यांचा पुण्यतिथीचा कार्यक्रम करतो. मात्र चक्क तुम्ही बघू शकता की इथं 13वे पुण्यस्मरणचा कार्यक्रम आज ह्या भेल प्रकल्पाच्या जी कंपनी आहे त्याचं करत आहे. तुम्ही बघू शकता याचा निषेध म्हणून इथं इथले जे प्रकल्पग्रस्त आहेत ते इथं मुंडनसुद्धा करत आहेत. एक निषेध म्हणून आहे ते आपला भेल प्रकल्पाचा जो आहे त्याचा एक निषेध म्हणून इथं करत आहेत. आज करीबन 450 ते 500 एकर जमीन इथं हस्तांतरित करण्यात आलेली आहे. मात्र अजूनही ही कंपनी इथं कधी सुरू झालेली नाही. आपल्यासोबत येथील जे गावकरी त्यांच्याशी बातचीत करूया. भाऊ, काय सांगाल की तुम्ही आज इथं 13 पुण्यस्मरण करतात, काय नमस्कार, मी विजयकुमार नवखरे, भेल संघटनेचा अध्यक्ष आहे. मागील 2013ला या ठिकाणी भेल प्रोजेक्ट आला होता, फॅब्रिकेशन प्लांट. अत्यल्प भावात आम्ही जमिनी दिला, कारण त्याचा असा होता की आम्हाला असं वाटलं का इथे कायमस्वरूपी नोकऱ्या मिळतील, रोजगार अप्रत्यक्ष एरियाचा विकास होईल लाखनी साकोलीचा, आणि इथं सगळ्या सुविधा प्राप्त होतील म्हणून आम्ही त्या जमिनी दिल्या होत्या. परंतु आज 13 वर्ष लोटूनही इथं फक्त ते भिंतच झाली उभी आणि एक गोडाऊन तयार झाला आहे. परंतु आता आमच्या अशा मागण्या आहेत का या ठिकाणी जर प्रोजेक्ट येत असेल तर आम्हाला 4 पट वाढीव रेट देण्यात हवा आणि 188 खातेदाराच्या कुटुंबातील प्रत्येकाला वयाची अट न ठेवता कायमस्वरूपी नोकऱ्या देण्यात यावं. एवढ्याच आमच्या मागण्या आहेत. परंतु 13 वर्षापासून काही झाला नाही, म्हणून आज आम्ही 13वी पुण्यस्थिती या ठिकाणी भेलच्या मुख्य गेटसमोर करत आहोत. तर नक्कीच हे गावकरी त्यांचं म्हणणं आहे की अजून हे प्रकल्प सुरू झालेला नाही आहे. त्यामुळे एक निषेध म्हणून आज जे पूर्ण गावकरी आहेत ते आज इथं पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. सुरेश बागडे, जय महाराष्ट्र न्यूज, भंडारा.